तर मंडळी तुमच्यासोबत असं झालंय का, की तुम्ही दुकानात कपडे घ्यायला जाता आणि मग कुठलेच कपडे आवडत नाही, कुठलेच कपडे फिट बसत नाही आणि हवं तसं काहीच मिळत नाही. किंवा तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला जाता आणि कोणीतरी येऊन म्हणतं, "अगं, तू आधी किती बारीक होतीस, आता किती जाड झाली आहेस, स्वतःच्याकडे थोडं लक्ष दे." आणि मग तुम्ही ठरवता, आता उद्यापासून मी डाएट करणार, उद्यापासून मी व्यायाम करणार. पण 5 दिवस होतं, 7 दिवस होतं आणि परत पहिले पाढे 55. मग काहीच होत नाही. आणि मग असं वाटतं, हे सुटलेलं पोट, ही वाढलेली पोटाची चरबी अशीच राहणार आहे, हे वजन तसंच राहणार आहे, हा वजन काट्यावरचा काटा हालायचं नावच घेणार नाही. असं तुमच्यासोबत होतं का मंडळी? तर मंडळी यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. कारण मी स्वतः देखील यामधून गेले होते. माझं देखील 30 किलो वजन वाढलं होतं. एकदा नाही तर 2 वेळा आणि तेव्हा देखील माझ्यासोबत असंच होत होतं. कुठलेच कपडे व्यवस्थित वाटत नव्हते, कॉन्फिडन्स लो झाला होता, अक्षरशः फोटो काढायची देखील इच्छा होत नव्हती. पण मंडळी मी ठरवलं आणि माझं वजन मी झपाट्याने कमी केलं. ते देखील अगदी घर बसल्या. तर मंडळी तुम्ही देखील करू शकता. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असे प्रभावी आयुर्वेदिक नियम, म्हणजेच नाही व्यायाम आणि नाही औषध. फक्त हे 5 आयुर्वेदिक नियम फॉलो करा आणि अवघ्या 15 दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही अनुभवा. तर मंडळी पूर्वीचे लोक व्यायाम करत होते, जिमला जात होते, बायका जिमला जात होत्या, क्रॅश डाएट वगैरे करत होत्या, तर अजिबात नाही. तरी देखील पूर्वीचे लोक हे फिट होते. पूर्वीच्या बायका या फिट होत्या. त्यांचे पोट इतके सुटलेलं नव्हतं. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं, तुमची आजी, काकी, मामी, दीदी, कित्येक लोक असे आहेत की ते अनावश्यक वाढलेले आहेत, त्यांचं वजन वाढलेलं आहे, नाहीतर पोट तरी सुटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता या घडीला दर 3 पैकी 1 व्यक्ती हा वजन वाढीमुळे, ओबेसिटीमुळे त्रस्त आहे. पण मंडळी आता काहीही काळजी करू नका, कारण व्यायाम आणि डाएट न करता देखील तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता. मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं, फक्त 30 दिवसांचं चॅलेंज देते. फक्त 30 दिवस तुम्ही हे 5 आयुर्वेदिक नियम फॉलो करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 1 महिन्यानंतर चेक करा आणि इकडेच कमेंट करा. तर मंडळी या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले. मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील शेअर केलं. वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंक शेअर केल्या आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आपल्या चॅनलचे 1 करोड प्लस व्ह्यूज झालेले आहेत आणि कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, रेमेडीज घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी या आधी देखील मी तुमच्यासोबत आयुर्वेदिक उपायांचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या सगळ्याला तुम्ही खरंच खूप मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर मला कमेंट केल्या की मॅडम अजून डिटेलमध्ये हे वजन कमी करणारे आयुर्वेदिक उपाय शेअर करा. म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे आयुर्वेदातले उपाय इतके इफेक्टिव्ह कसे काय आहेत? कारण हे उपाय तुमचा मंदावलेला अग्नी म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह फायर आणि तुमचा कफ दोष हा संतुलित करणार आहे. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम असतं म्हणजे चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती कित्येकदा मंदावली जाते. तीच वेगवान करण्यासाठी इकडे मदत होणार आहे. इतके इफेक्टिव्ह हे आयुर्वेदातले उपाय आहेत. तुम्हाला कित्येकदा असा अनुभव आलेला असेल की मी कमीच खातो, मी व्यायाम देखील करतो, पण तरी देखील माझं वजन का कमी होत नाहीये? कारण तुमची पचनशक्ती ही पूर्णपणे बिघडलेली आहे. पण आता फक्त हे उपाय फॉलो केल्यामुळे ती सुधारणार आहे आणि तुमची चरबी लोण्यासारखे वितळायला सुरुवात होणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक. फक्त हे आयुर्वेदातले नियम फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा. आता बघू आयुर्वेदातला सगळ्यात पहिला नियम ते म्हणजे उषःपान. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्यानेच करायची. काही काही जण उठल्यावर लगेच चहा घेतात, लगेच ब्रेकफास्ट करतात, पण हे चुकीचं आहे. फक्त महिनाभर करून बघा. इथून पुढे उठल्या उठल्या तुम्ही 2 ते 3 ग्लास कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंक देखील घेऊ शकता. त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेट लॉससाठीच्या डिटॉक्स ड्रिंक. पण इकडे मी तुम्हाला ऑप्शन्स देते ते म्हणजे उठल्या उठल्या तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. अर्ध लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी मोठा ग्लास भरून कोमट पाणी प्यायचं. अगदी अनाशा पोटी ब्रश करायच्या देखील आधी. हा होता आपला पहिला ऑप्शन.
दुसरं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा मेथी दाण्याचं पाणी घेऊ शकता. 1 चमचा जिरं रात्री 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं, सकाळी त्या पाण्याला उकळी आणायची आणि गाळून तुम्ही ते पाणी प्यायचं. सेम तुम्ही मेथी दाण्याचं देखील करू शकता. 1 चमचा मेथी दाणे रात्री 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे, सकाळी उकळून तुम्ही गाळून ते पाणी पिऊ शकता. अशा प्रकारे सकाळीच तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होणार आहे. ही तुमची मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक असणार आहे. त्यामुळे सकाळीच तुमचा मेटाबॉलिझम देखील बूस्ट होणार आहे. हा होता आपला पहिला नियम. दुसरा आयुर्वेदिक नियम ते म्हणजे कालभोजन, म्हणजे आपलं अन्न जो काही आपण आहार घेणार आहे तो योग्य वेळेवर घ्या. काही काही जण नाश्ता आज 9ला केलाय, उद्या 10 वाजता करणार, दुपारचं जेवण आज 1ला केलंय मग 3 वाजता करणार, असं नाही. तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. हे तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. इथून पुढे फक्त 30 दिवस घेऊन करून बघा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच्या फिक्स वेळा ठरवा आणि त्या वेळेवरच जेवण करा. त्यामुळेच तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुमच्या वजन वाढीचं खरं कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवाल तेव्हा तुम्हालाच जाणवेल तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तिसरा नियम ते म्हणजे रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप तीव्र असते, पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती देखील कमी कमी होत जाते आणि रात्रीचा आहार हा हलकं घेणं गरजेचं असतं. रात्री एकदम तुम्ही मस्त पोट भरून भरपेट जेवला पण ते पचणार आहे का? तर नाही, कारण तेव्हा आपली पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे रात्री तुम्ही जो काही आहार घेता तो तुमच्या शरीरामध्ये साठून राहतो. तर इथून पुढे रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. आता काही जण म्हणतील आम्ही ऑफिसला जातो, कामानिमित्त बाहेर जातो, तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. आता तुम्ही म्हणाल की रात्री काय आहार घ्यायचा, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत की रात्री काय खाल्लं की वजन आपल्याला झपाट्याने कमी व्हायला अजून वेग येत असतो. तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तरी मी तुम्हाला इकडे काही ऑप्शन सांगते. ते मग रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही वेगवेगळे सूप घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही स्प्राउट सॅलेड घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पनीर भुर्जी घेऊ शकता. जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही अंडी देखील रात्री खाऊ शकता. अंड्याची भुर्जी किंवा अंड्याचे ऑमलेट खाऊ शकता किंवा रात्री तुम्ही फक्त बेसन चिला देखील खाऊ शकता. पण रात्री एकदम मस्त ताट भरून भाकरी, भाजी, भात हे खाणं पूर्णपणे बंद करा. फक्त इतका बदलच तुमचं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी तुम्हाला वेग देणार आहे. आपला पुढचा आयुर्वेदातील खूपच पॉवरफुल असा नियम आहे ते म्हणजे विहार, म्हणजे रोज चालणे. आता जर तुम्ही काहीच हालचाल केली नाही तुमच्या शरीरामध्ये चरबीही साठून राहणार आहे. आता तुम्ही म्हणता की मला जिमला जायला जमत नाही, मला व्यायाम करायला जमत नाही, पण ॲटलिस्ट 24 तासातले तुम्ही फक्त 45 मिनिट्स वॉक नाही करू शकत तर नक्कीच करू शकता. जेवण झाल्या झाल्या फक्त लगेच जाऊन झोपणं किंवा बसणं पूर्णपणे बंद करा. मग ती चरबी शरीरामध्ये साठून राहते. मी तर म्हणते रात्रीचं जेवण झालं तरी ॲटलिस्ट 15 मिनिटं तुम्ही वॉक करा. दुपारचं जेवण झालं तरी तुम्ही 10 मिनिटं वॉक करा. फक्त इतके छोटे बदलच तुमचं शरीर बदलण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत, योग्य ठरणार आहेत. म्हणूनच आयुर्वेदामध्ये शतपावली बोलतात, म्हणजे जेवणानंतर तुम्ही ॲटलिस्ट 100 पावलं चालणं गरजेचं आहे. त्यामुळे जठर अग्नी तुमची जी पचनशक्ती आहे ती सक्रिय होत असते. फक्त एवढं 30 दिवस करून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. आणि आपला लास्ट 5वा आणि खूपच इफेक्टिव्ह असा उपाय आहे ते म्हणजे त्रिफळा. त्रिफळा म्हणजे आवळा, हिरडा आणि भेडा ह्याच्यापासून बनलेलं असतं. या 3 फळांपासून बनलेलं असतं. सो रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 मोठा ग्लास कोमट पाण्यामधून प्यायचं. रात्री झोपायच्या 1 तास आधी पिलं तरी चालेल. हे तुमच्यासाठी खरंच खूप मॅजिक ड्रिंक ठरणार आहे. ही आपली नाईट फॅट कटर ड्रिंक आहे. यामुळे देखील तुमची पचनशक्ती सुधारणार आहे. दिवसभरातून जो काही आहार घेतलेला आहे तो पचायला मदत होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी साठवून राहणार नाही. हा खूपच पॉवरफुल असा आयुर्वेदातलं चूर्ण आहे. तर मंडळी फक्त हे 5 नियम फॉलो करून बघा आणि मग बघा अवघ्या 30 दिवसांमध्येच तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन झपाट्याने कमी झालं.
आणि म्हणजे नक्कीच ह्या 5ही गोष्टी एकसाथ तुम्ही फॉलो करत नाहीये आणि म्हणूनच वजन लवकरात लवकर कमी होत नाहीये. तर फक्त ह्याला एकदा चान्स देऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्ही जर हे 5 आयुर्वेदिक उपाय फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, ते देखील हे फॉलो करत नसतील नियम, सो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे अगदी घर बसल्या त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्की दिसेल. आणि मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी रात्री काय आहार घ्यायचा, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तुम्ही आत्ता काय गोळ्या घेताय त्याच्यावरून जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची आणि सकारात्मक राहण्याची. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.